राजकीय वर्तुळातल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीनं करूयात। गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील काही मंत्री वेगवेगळ्या प्रकरणामुळे वादात अडकलेले आहेत। त्यामुळे सातत्यानं विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जाते। अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीसाठी पंचसूत्री जाहीर केली आहे। पालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली असून निवडणुकीच्या तोंडावर एकत्र रहा, वाद संपवा असे आदेशच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। जिथे महायुतीमध्ये लढता येणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू, कुणीही मित्र पक्षांवर टीका करायची नाही असे आदेश सुद्धा आज देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। तर विदर्भात भाजपचा मोठा हवा असेल, त्यामुळे फडणवीसांनी वर्ध्यातील मंथन बैठकीमध्ये दिलेली पंचसूत्री मित्रपक्ष पाळतील का हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। यावेळी आपल्याला 2017 पेक्षाही जास्त जागा या ठिकाणी निवडून आणायच्या आहेत। आता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की आपण ही निवडणूक महायुतीमध्ये लढतो, पण अर्थातच स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ। ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायचे आहे, पण शक्यतोवर निवडणुका महायुतीत करायच्या आणि ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक काही कारणाने होणार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्रपक्षावर कुठली टीका करायची नाही।